बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा नगरपंचायतीतील सोलर घोटाळ्याचा मोठा पर्दाफाश झाला आहे। मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी संबंधित सोलर कंपनीला 1,16,00,000चा कर भरण्याची नोटीस पाठवली असून न भरल्यास जप्तीची कारवाई होणार आहे। मोताळा नगर पंचायत क्षेत्रात उभारण्यात आलेल्या सोलर प्लांट संदर्भात मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे। सोलर कंपनीने मुख्याधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीचा वापर करून नगरपंचायतीची फसवणूक केली आणि तब्बल कोट्यावधी रुपयांचा कर चुकवला। या प्रकरणी नगराध्यक्ष माधुरी देशमुख, स्वीकृत नगरसेवक अमोल देशमुख यांच्यासह 5 जणांवर बोराखेडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र 13 दिवस उलटून गेले तरीही हे सर्व आरोपी अजूनही फरारच आहेत। या पार्श्वभूमीवर मोताळा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी सोलर कंपनीला 1,16,80,400 रुपयांचा कर भरण्याची नोटीस बजावली आहे। हा कर त्या जमिनीचा आहे जिथे सोलर प्लांट उभारण्यात आला आहे। इतकंच नव्हे तर मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर हा कर ठराविक मुदतीत भरला गेला नाही तर जप्तीची कारवाई केली जाईल। या टॅक्स व्यतिरिक्त सोलर कंपनीला वापरलेल्या जमिनीला आकृषिक एनए म्हणून जाहीर करावा लागणार आहे। तसेच झाडांची कत्तल केल्याने त्या बदल्यात अतिरिक्त वन करही भरावा लागणार आहे। मुख्याधिकाऱ्यांनी घेतलेल्या या ठाम भूमिकेमुळे प्रशासन आता कारवाईच्या पातळीवर आलेलं असून फरार आरोपींविरुद्ध कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे। सोलर घोटाळ्याच्या या प्रकरणाने स्थानिक राजकारणात खळबळ उडवून दिली आहे। नगरपंचायत मोताळा हद्दीतील ती सायक्लिक एनर्जी म्हणून जी काही कंपनी आहे, ज्यांचा 100 मेगावॅटचा प्रोजेक्ट आहे, त्या कंपनीने जे बनावट डॉक्युमेंट तयार करून NOC घेतलेली आहे, तर त्यामध्ये आम्ही पूर्ण शहानिशा करून आमच्या हद्दीमध्ये साधारणतः 138 एकर जमीन ज्याचे भाडेपट्टा शेतकऱ्यांसोबत केलेला आहे, त्यावर आमचा टॅक्स आम्ही कंपनीला कालच एक टॅक्सेशनचं लेटर दिलेलं आहे। 1,16,00,000 रुपयाचं आमचं 3 वर्षाचा तो टॅक्स आहे आणि त्याची आम्ही कंपनीला कालच तामील केलेली आहे। ही जी नोटीस आहे ही मालमत्ता करायची आहे आणि त्यांनी जे रेग्युलराइज करायचं आहे त्यासाठीचं विकास शुल्क त्यांनी ॲप्लिकेशन केल्यानंतर ते वेगळ्या म्हणजे त्याचं वेगळ्या पद्धतीने आकारणी केल्या जाईल, यामध्ये ते समाविष्ट नाही। आणि वृक्षतोडीचाही अजून ते सर्वे आमचा सुरू आहे की किती वृक्ष कंपनीने या विनापरवानगीने तोडलेले आहेत, ते झाल्यानंतर आपल्याला कळवण्यात येईल। टॅक्सची एक पद्धत आहे आमच्या MMC ॲक्टमध्ये, नोटीस दिल्यानंतर तो टॅक्स भरावाच लागतो, अदरवाईज त्याला दर महिन्याला 2% व्याज आकारलं जातं आणि नंतर ते म्हणजे जप्तीपर्यंत ती प्रोसेस जाते। त्यामुळे टॅक्स हा काय म्हणजे तो बंधनकारकच आहे, त्यामध्ये काय माफी नसते।